नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग किंवा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे जबरदस्त ट्विस्ट जे आहेत ते आपण या चॅनलवरती पाहत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजचा म्हणजे 12 मार्च या दिवशीचा जबरदस्त असा ट्विस्ट. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर इथे काव्य आणि नंदिनीचा यांचा प्लॅन झालेला असतो की देशमुखांच्या मुलांना दोघांनाही काहीही न सांगता होळी खेळण्यासाठी आपल्याला आपल्या बाबांच्या घरी जायचं आहे, असं या दोघींचा प्लॅन झालेला असतो. आणि त्या प्लॅननुसार आता नंदिनी तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपते आणि इकडे त्यांच्या प्लॅननुसार ती जोपर्यंत जीवा हा उठून खाली जात नाही तोपर्यंत ती बेडरूममध्ये झोपण्याचं नाटक करत असते. आणि मग तेव्हा जीवा आवरून वगैरे खाली येतो. तर प्रेक्षकांनो, आता इकडे दुसरीकडे धनंजय मोहिते हे आहे ते जे पेपर वाचत बसलेले असतात आणि ते शारदा मोहितेला म्हणजेच नंदिनीच्या आईला नाश्त्यासाठी बोलवतात. नाश्ता झाला असेल तर प्लीज आणून देतेस का गं, असं विचारतात. आणि त्यावेळेस मग लगेचच शारदा ही त्यांची नाश्त्याची प्लेट जी आहे ती घेऊन येते, परंतु त्यात नाश्ता नसतोच. तर त्यात असतं काय, तर त्यामध्ये होळी खेळण्यासाठी रंग जे आहे तो रंग असतो. आणि मग त्यावेळेस धनंजय ती प्लेट उघडून पाहतो तर काय, त्यामध्ये कलर दिसतो. आणि त्यावेळेस ते म्हणतात की हे काय, असं म्हटल्यानंतर ती लगेच थोडासा कलर हातावर घेते आणि धनंजयच्या गालावरती कलर लावते आणि म्हणते की हॅप्पी होळी तय्यवली. असं म्हटल्यानंतर धनंजय म्हणतात की तूही जावयांसाठी असे वेगळ्याच नावाने मला आवाज देणार आहेस का. त्यावेळेस शारदा म्हणते की हो, माझ्या जावयांनी सांगितले आहे की असंच बोलायचं. मग त्यावेळेस लगेचच धनंजय देखील स्वतःच्या हातावर कलर घेतात आणि शारदाला लावतात आणि म्हणतात की हॅप्पी होळी तय्यवलीची बेगम, असं म्हणून तिलाही ते कलर लावतात. तर प्रेक्षकांना आता धनंजय मोहिते जे आहे ते शारदाला विचारतात की मग होळीचा काय प्लॅन. तर त्यावेळी शारदा म्हणते की आज सकाळीच नंदिनीचा आम्हाला कॉल आला होता आणि तिने सांगितले की आम्ही सगळेजण इथं येणार आहोत आणि पुरणपोळीचा मस्त आज हा बेत आहे. असं म्हटल्यानंतर लगेच तय्यवली म्हणजे धनंजय मोहिते देखील खुश होऊन म्हणतात की अरे वा, पुरणपोळ्याचा बेत, असं म्हणून तेही इकडं हॅप्पी होतात. तर प्रेक्षकांनो, नंदिनी आणि काव्याच्या प्लॅननुसार काव्या ही वरती झोपलेली असते आणि हे झोपलेली पाहून तिला उठवायचं नाही आणि तिच्या अगोदर उठून सणासुदीचा स्वयंपाक करायचा म्हणून जीवा इथे किचनमध्ये आलेला असतो. आणि त्यांनी मस्त अशी लुसलुसीत पुरणाची पोळी बनवलेली असते आणि त्यावरती तूप, साजूक तूप जे आहे तो फिरवतो आणि मस्त घमघमाट असा पुरणपोळीचा सुटतो. त्यावेळेस तो म्हणतो की आ हा हा, काय मस्त पुरणपोळीचा वास सुटलाय. आणि त्यावरती साजूक तूप, अरे वा मस्तच, माझी चकाचक बाई ही पुरणपोळी खाऊन अगदी हरकूनच जाणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर त्याचं तो एकटाच स्वतःला बोलत असतो. तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि पार्थ म्हणतो की काय रे, वेडाबिडा झालास की काय, काय एकटाच बडबड करतोयस. त्यावेळेस जीवा म्हणतो की बडे भैया, असं म्हणून त्याला जवळ घेतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो की आज खासचा बेत म्हणजे आपण दरवेळेस धुरवडी खेळून बाहेरून येतो, बाहेर गोंधळ घालून येतो आणि आपली म्हातारी म्हणजेच आपली आई घरात एवढ्या गरमीचं उन्हात अनात घरात एवढं गरम होत असताना बिचारी राबत असते, एकटी पुरणपोळ्या बनवते. आणि यावेळेस म्हणून मी असा प्लॅन केला आहे की मी पुरणपोळी बनवणार आहे आणि पार्थ देशमुख म्हणजे तू कटाची आमटी बनवणार आहेस. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो की हां, मला माहिती आहे, स्वतःच्या बायकोला आराम मिळण्यासाठी हे सर्व करतोयस. त्यावेळेस ते म्हणतो हां हां, काही का असं ना, तू तर काय करतोयस, मी तुला सकाळी उठवायला आलो होतोस तर त्या बोक्याच्या अंगावर पाय टाकून निवांत झोपलेला होतास. त्यावेळेस पार्थ म्हणतो की हां, बोक्याच्या अंगावर टाकला होता कारण माझी मांजर कुठंतरी गायब झाली होती. त्यावेळेस जीवा म्हणतो की नाही रे बाबा, पण माझी चकाचक बाई अशी शांत झोपलेली होती म्हणून मी तिला निवांत झोपून दिलो आणि मी खाली आलो. त्यामुळे चल, माझी पुरणपोळी झालेली आहे, तू पटापट कटाची आमटी करायला घे. असं म्हटल्यानंतर इकडे पार्थ म्हणतो की अरे हो, सगळ्यांनी आपलं जेवण खाऊन बोटं चोखतील, जर असं तुला वाटत असेल तर ते होणार नाही, कारण देशमुखांच्या घरात आज कोणीही नाही आहे. आणि मी वरती जाऊन बघितलं तर नंदिनी त्यांच्या रूममध्ये नाही आहेत, खाली बाहेर मिथून काका नाही आहे, मला काव्य
दोघंही सकाळपासून दिसत नाहीत आणि कोणीच घरात नाही आहे. त्यावेळेस जीवा म्हणतो की अरे होळी आहे ना, गच्चीत असतील सगळे. त्यावेळेस तो म्हणतो नाही, गच्चीत एवढं सायलेंट मोडमध्ये कोण होळी खेळणार आहे काय? मी गरबा सायलेंट मोडमध्ये ऐकलाय, पण होळी कधी सायलेंट मोडमध्ये असते का? त्यावेळेस जीवा म्हणतो की नाही, सगळे गच्चीतच असणार आहेत. त्यावेळेस हे दोघेजण बेट लावतात आणि तेव्हा पार्थ म्हणतो की गच्चीत नसणार, गच्चीत जर नसतील तर तुम्हाला कॅश 500 रुपये द्यायचे आहेस. असं म्हटल्यानंतर हे दोघेही तिथून निघून जातात आणि मग थोडंसं समोर आल्यानंतर एक चिठ्ठी जी आहे ती चिकटवलेली असते आणि त्यावर असं लिहिलेलं असतं की फ्रॉम काव्या आणि नंदिनी असं लिहिल्यानंतर हे म्हणतात या बायकांचं काय चाललंय, काही कळतच नाही. या बायका पण ना खरंच खूप डेंजर आहेत असं या दोघांचा विचार झाल्यानंतर थोडंसं पुढे येतात. परत एक चिठ्ठी त्यांना मिळते आणि त्या चिठ्ठीवर असं लिहिलेलं असतं की घरात पाणी नाही आहे आणि त्या कोड्याचा त्यांना काही सुगावा लागत नाही. ते आणि थोडंसं पुढं जातात, अजून तिसरी चिठ्ठी आहे ती त्यांना मिळते आणि त्यावर असं लिहिलेलं असतं की सण आला होळीचा, रंग चहूकडे, नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे. मग या कोड्याचा काही त्यांना सुगावा लागत नाही. थोडासा विचार केल्यानंतर ते म्हणतात की या तय्यवलीच्या मुली पण ना खरं डेंजर. आणि तय्यवलीची आठवण आल्यानंतर मग लगेच त्यांना कळतं की नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे म्हणजे या मोहित्यांच्या मुली मोहितेच्या घरी गेलेल्या आहेत. आणि असं त्यांना कोडं सुटल्यानंतर ते म्हणतात, फक्त पार्थ म्हणतो की फक्त मोहित्यांच्या मुली नाही रे, अख्खी देशमुख फॅमिली मोहितेंच्या घरी गेलेली आहे, चल आवर पटापटा. असं म्हणून ते दोघेजणही पटापटा आवरायला लागतात आणि मग ते मोहितेंच्या घराकडे जाण्यासाठी निघतात. हे दोघं मस्त फ्रेश कपडे घालून, व्हाईट कपडे घालून, कुर्ता वगैरे घालून इथे मोहितेंच्या घरी आलेले असतात. रुबाबात अगदी IT मध्ये जणू काय या जावयांचं असं जल्लोष स्वागत होणार आहे अशा पद्धतीने ते इथे मोहितेंच्या घरी आलेले असतात. त्यावेळेस जीवा ती बेल वाजवतो जोरजोरात, 4-5 वेळा ती बेल जोरजोरात वाजवतो आणि मनात म्हणतो की ही बेल ऐकून तय्यवली वैतागून जाईल. त्यावेळेस पार्थ म्हणतो वैतागू रे, तू वाजव, वैतागू दे त्यांना. असं म्हणून तो परत बेल वाजवायला घेतो, तरी कोण दार उघडत नाही. मग परत पार्थ देखील जोरजोरात बेल वाजवतो, तरीही कोणच दार उघडत नाही. मग या दोघांना थोडीशी शंका यायला लागते. त्यावेळेस पार्थ जो आहे तो काव्या काव्या असं करून 2-3 वेळा आवाज देतो. मग त्यावेळेस लगेच तो म्हणतो अरे तूही तुझ्या बायकोला दे की आवाज. असं म्हणल्यानंतर लगेच जीवा देखील ओ चकाचक बाई असं करून जोरजोरात ओरडायला लागतो, तरी देखील कोणीच दरवाजा उघडत नाही. मग त्यावेळेस ते दोघंही दरवाजापासून लांब होतात आणि म्हणतात की या तय्यवलीचा काहीतरी प्लॅन असणार आहे. त्यावेळेस जीवा म्हणतो की नाही, आपल्या बायकाचाही काहीतरी प्लॅन ह्यात नक्कीच असणार आहे. त्यावेळेस तेवढ्यातच लगेच नंदिनी ही जीवाच्या अंगावर रंग ओतते. रंगाचं पाणी जे आहे ते अगदी बादली भरून पाणी जीवाच्या अंगावर ओतते आणि हॅपी होली असं करून जोरात ओढते. या दोघांनाही वरती बघायच्या आतच काव्या ही पार्थच्या अंगावर पिंक कलरची भरलेली रंगाची बादली जी आहे पाण्याची ती ओतते आणि तीही जोरात हॅपी होली असं करून ओरडते. मग या दोघांना काही सुचेनासं होतं. दोघेही वरती बघतात आणि म्हणतात की थांब, आम्ही तुम्हाला असं सोडणार नाही, दरवाजा उघडा. त्यावेळेस या दोघेही म्हणतात की आम्ही दरवाजा उघडणार नाही. परत पार्थही ओरडतो की दरवाजा उघडा, आम्हालाही तुम्हाला कलर लावायचा आहे. असं म्हटल्यानंतर या दोघी म्हणतात नाही, आम्ही दरवाजाच उघडणार नाही. असं केल्यानंतर मग लगेच जीवा म्हणतो की नाही, मला एक रस्ता माहिती आहे, चल रे बडे भैया आपण तिकडे जाऊया. असं करून ते दोघे जण तिथून निघून जातात आणि इकडे दुसऱ्या साईडला जो दरवाजा आहे तिथे येतात. इकडे तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंतच अख्खी देशमुखांची आणि मोहितेंची फॅमिली तिथं हजर होते आणि सगळेच जण, रम्या, वसुंधरा सगळेच जण या दोघांना अगदी रंगामध्ये माखून टाकतात. सर्वजण त्यांना एवढा कलर लावतात की त्यांना समोरचंही दिसायला कमी येतं, एवढा कलर त्यांना लावतात. आणि त्यावेळेस मग सगळे जोरजोरात हसायला लागतात. तेवढ्यातच नंदिनी आणि काव्या देखील तिथे खाली येतात आणि त्या दोघी आपल्या आपल्या नवऱ्यांना कलर लावून जोरात हॅपी होळी असं करून ओरडतात. मग यांना सगळ्यांनी कलर लावून झाल्यानंतर मिथून काका जे आहे ते म्हणतात चला रे आपल्या आपल्या बायकांना कलर लावून घ्या आता. असं म्हटल्यानंतर हे दोघेही आपल्या बायकोला कलर लावण्यासाठी हात पुढे करतात, पण दोघांच्याही हाताला कलर काही लागलेला नसतो. मग तेव्हा सगळेजण जोरजोरात हसायला लागतात आणि लगेच मग पार्थ म्हणतो की छोटे, हे आपल्यावर हसतायत अरे. त्यावेळेस जीवा म्हणतो की हो आपल्यावर हसतायत, पण हे बहुतेक विसरलेत की देशमुखांना अजून एक तिसरा मुलगा आहे.
असं म्हटल्यावर तेवढ्यातच युग कलर घेऊन येतो आणि हे सर्वजण कलर घेऊन म्हणजेच पार्थ, जीवा आणि युग हे कलर घेऊन त्या सगळ्यांच्या मागे लागतात कलर लावण्यासाठी आणि जबरदस्त होळी धुरवडी जी आहे ती त्यांची साजरे करत असतात. सगळेजण एकमेकांना कलर लावतात आणि त्याचमध्ये या चौघांचं कलर खेळत खेळतच रोमॅन्टिक क्षण देखील पाहायला मिळतात. तर प्रेक्षकांनो, तुम्ही पाहतच असाल की ते जीवा हा नंदिनीला कलर लावतो आहे आणि त्यांची पहिलीच ही धुरवड जी आहे ती आहे, त्यामुळं अतिशय उत्साहामध्ये त्यांची होळी खेळण्याचे चालू आहे. तर इकडे पार्थ हा त्याच्या गालावर कलर लावून घेतो आणि तो कलर काव्याला लावतो आणि तुम्ही पाहतच असाल की इकडे हे चौघही अगदी कलरमध्ये माखून गेलेले आहेत, अगदी एकमेकांच्या प्रेमाच्या कलरमध्ये चौघही अगदी बुडून गेलेले आहेत. तर प्रेक्षकांनो, इथं पार्थ जो आहे तो लाल कलर हा काव्याच्या मांगमध्ये भरतो आणि तिला सिंदूर लावल्यासारखं तिला जो फिलिंग आहे तो ते इथं देत असतो. तर प्रेक्षकांनो, यांची अशा पद्धतीची जबरदस्त होळी जी आहे ती दणक्यात होळी चालू आहे आणि त्यांचे खेळ चालू आहेत. सगळ्यांचा डान्स वगैरे सगळं काही व्यवस्थितपणे त्यांचं चालू आहे. आता कलर खेळून झाल्यानंतर सगळे दमतात आणि सगळेजण एकत्र बसल्यानंतर ह्या दोघांचे चेहरे मात्र अगदी पाहण्यासारखे होतात, कारण प्रत्येक होळीला हे दोघं अख्ख्या कॉलनीमध्ये सगळ्या लोकांना होळी कलरमध्ये बुडवून येतात. पण यावेळेस या दोघींनी त्यांना एवढं काही रंगवून ठेवलेलं आहे आणि त्यांचाच बकरा बनवलेला आहे. त्यावेळेस इथे मालिनी म्हणते की बघा यांचे चेहरे किती पाहण्यासारखे झाले आहेत. तेव्हा काव्या म्हणते की ताई, आपण प्रत्येक वर्षी एक बकरा बनवतोच ना ग, पण यावेळेस दोन दोन बकरे आपण बनवले आहेत. त्या म्हटल्यानंतर सगळेजण हसतात आणि हे दोघे जण शांत बसून त्यांच्याकडे बघत असतात. त्यावेळेस पार्थ म्हणतो की मला काहीतरी बोलायचंय. असं झाल्यानंतर लगेच जीवाही म्हणतो मलाही तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. असं म्हणून दोघेही सगळ्यांपासून दूर निघून जातात आणि हे दोघे एकमेकांशी बोलतात. तेव्हा पार्थ म्हणतो की पहिल्याच सणाला जावई ते बोलवलेत आणि त्यांचा असा अपमान कोण करतंय का? तय्यवलीने आपला किती अपमान केला आहे. आता यांनाही दाखवूनच दिलं पाहिजे की आपणही देशमुखांचेच मुलं आहोत. असं म्हणून हे दोघे जणही तिथून निघून जातात. आता इकडे मिथुन काका जे आहे ते म्हणतात की शारदाताई, तुम्ही ज्या कचोऱ्या बनवल्या आहेत त्या कचोऱ्या नसून अजून त्यापेक्षा काहीतरी चांगलं आहे आणि जे समोसे बनवले आहेत ते समोसेच आहेत. त्यावेळेस शारदाताई म्हणतात की नशीब ते तरी समोसे आहेत असं समजलं. आणि या दोघेजण म्हणजेच काव्या आणि नंदिनी हे सर्व आवरून तिथून त्या निघून जातात. आणि आता हे इकडे देशमुखांचे जे चिरंजीव आहे जीवा आणि पार्थ हे दोघेजण ताकामध्ये या दोघींसाठी म्हणजेच नंदिनी आणि काव्यासाठी भांग मिक्स करतात आणि एका ग्लासमध्ये भांग टाकून ते ताकाचा ग्लास त्या दोघींना देण्यासाठी ते घेऊन जातात आणि सगळ्यांना फक्त प्लेन ताक जे आहे ते घेऊन जातात. त्यावेळेस मिथूनही भांग असलेलं ताक मागतो. तेव्हा ते म्हणतात की भांग कोणाच्याही ग्लासमध्ये मिक्स करायची नाही आणि भांग घेणं हे खूप वाईट आहे, त्यामुळे भांग आज कोणीही घेणार नाही. आणि मिथुन काका, तू जर भांग घेतलीस तर माहितीये काय होतं, मागच्या वेळेस तू किती गोंधळ घातला होतास. त्यावेळेस धनंजय आणि शारदा विचारतात म्हणजे यांनी काय गोंधळ घातला होता. त्यावेळेस जीवा सांगतो की अहो याने मागच्या वेळेस एवढीशी थोडीशी काय भांग प्याला होता, परंतु अगदी शाळेपासून ते कॉलेजपर्यंत अख्ख्या गर्लफ्रेंडची नावं सांगून ठेवली होती आणि त्यामुळे मंजू काकू जी आहे ती त्याच्या मागे मारण्यासाठी लागली होती. असं सांगितल्यानंतर सगळेजण जोरजोरात हसायला लागतात आणि त्यावेळेस ते मालिनीला देखील ताक घेण्यासाठी आग्रह करतात, परंतु मालिनी म्हणते की नको, मला ताक नको. त्यावेळेस जीवा म्हणतो की नाही अगं घे, यात काहीही घातलेलं नाही. त्यावेळेस ती म्हणते म्हणजे काही घातलेलं नाही म्हणजे काही घातलंय का तुम्ही? असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की नाही, आम्ही फक्त ताक घेऊन आणलोय आणि तुला तिखट आवडत नाही ना, तेच सांगतोय की यात तिखटही घातलेलं नाही. असं म्हटल्यानंतर सगळेजण ताक घेतात, पण त्या 2 ग्लास यांनी साईडला काढून ठेवलेले असतात, कारण ते 2 ग्लास इथे नंदिनी आणि काव्यासाठी ठेवलेले असतात. परंतु त्याच्याकडे इथे मिथुन काकांचं लक्ष जातं आणि ते म्हणतात की का रे, या 2 ग्लासमध्ये भांग आहे का? असं म्हटल्यावर ते काहीतरी विषय टाळत नाही, असं काही नाही असं म्हणून या सगळ्यांना ताक पाजण्याचा ते प्रयत्न करतात. परंतु प्रेक्षकांनो, आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की हे जे भांगचे 2 ग्लास आहेत ते नंदिनी आणि काव्या न घेता वसुंधरा, त्या आणि काव्या या दोघीजणी ती भांग पितात
आणि भांगेच्या नशेमध्ये वसुंधरा जी आहे ती काव्याला 16 डिसेंबरचं सत्य सांगते आणि ती म्हणते की मी आमच्याही घरात एक अशी मांजर आहे, आम्ही 16 डिसेंबरला तिला अशी काही अद्दल घडवली आहे. त्यावेळेस इथे काव्य जी आहे ती थोडीशीच नशेत असते, परंतु तिला काही काही बोलणं जे आहे ते समजायला लागतं आणि त्यावेळेस वसुंधरा सगळं काही सत्य जे आहे ते काव्यापुढे ओकते. तर प्रेक्षकांना पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की हे सर्व सत्य वसुंधराने काय काय केलं आहे ते काव्यास घरातल्या सगळ्या देशमुख फॅमिलीला सांगते का, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या मालिकेचे डेली अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.